एकेकाळी एका छोट्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्या गरीब शेतकऱ्याचा एक मित्र होता. एके दिवशी त्याच्या मित्राने त्याला काही बिया दिल्या आणि सांगितले की हे चीनमध्ये आढळणाऱ्या बांबूच्या झाडाच्या त्या प्रजातीच्या बिया आहेत. या झाडांची उंची 90 फुटापर्यंत आहे. गरीब शेतकऱ्याने ते बियाणे त्याच्या मित्राकडून घेतले आणि शेतात पेरले. ज्या दिवशी ते बांबूचे झाड उंच होतील त्या दिवशी तो बांबू विकून चांगले पैसे कमवेल आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल, अशी त्याला आशा होती. त्या बियांना तो पाणी घालायचा, दिवसभर त्याची काळजी घ्यायची आणि रात्री देवाला प्रार्थना करायचा की त्याची स्वप्ने पूर्ण व्हावी आणि बियाणांचे 100% निकाल मिळावा. बियाणे उगवले आहे की नाही हे पाहण्यासाठी तो दररोज शेतात जात असे, पण त्याला त्या बियामध्ये काहीच बदल दिसत नव्हता. हळूहळू वेळ निघून गेला आणि शेतकऱ्याला शेतात काहीही बदल दिसला नाही. अशातच 1 वर्ष निघून गेले, परंतु बियाणे अंकुरले नाही. इतर प्रजातींचे बियाणे साधारणपणे एका आठवड्यात उगवले जाते आणि काही महिन्यात पीकही काढले जाते. शेतातून मिळालेल्या पिकावरच गरीब शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असे. शेतकरी असा विचार करतो की आज तर आपला उदरनिर्वाह होत आहे, पण त्याची स्वप्ने पूर्ण होऊ शकत नाहीत आणि त्याचे भविष्यही उज्ज्वल होऊ शकत नाही. बांबूच्या झाडामुळे तो आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत होता. पण जसा जसा वेळ निघून गेला आणि ते बियाणे उगवले नाही, तसे तसे शेतकऱ्याला त्याच्या स्वप्नांचा आणि आशांचा चुराडा दिसू लागला. त्या बिया कुजल्या की काय अशी त्याच्या मनात शंका आली. असेच आणखी 1 वर्ष निघून गेले, पण बिया उगवल्या नाही. इतर शेतकरी आणि गावातील लोक त्या गरीब शेतकऱ्याची चेष्टा करू लागले की तो निरुपयोगी बियाण्यावर आपला वेळ आणि श्रम वाया घालवत आहे. सर्वांचे टोमणे ऐकून गरीब शेतकरी घाबरला. ही भीती त्याच्या मनात घर करू लागली की आपण खरोखरच आपला वेळ आणि मेहनत अशा कामात घालवत आहोत जेणेकरून त्याला कोणताही परिणाम मिळणार नाही. शेतकऱ्याला वाटले की जर आपल्या शेतात पीक आले नाही तर तो गावकऱ्यांसमोर अडचणीत येईल आणि माझा नाश होईल. त्याचप्रमाणे आणखी 1 वर्ष लोटले, पण बिया उगवल्या नाहीत किंवा उगवण्याची चिन्हेही दिसली नाही. लोक शेतकऱ्याची चेष्टा करत राहिले, पण शेतकरी घाबरूनही त्याच्या मनात एक छोटीशी आशा होती. त्यामुळे लोकांच्या चेष्टेकडे दुर्लक्ष करून त्याने बियांची काळजी घेणे सुरूच ठेवले. बरेच हंगाम गेले. आता शेतकरी चमत्काराच्या आशेवर होता. शेतकरी दररोज बियाणांना पाणी घालत आणि दररोज त्याची काळजी घेत असे. मात्र 4 वर्षानंतरही बियाणे उगवले नाही आणि हे सर्व पाहून गरीब शेतकऱ्याच्या आशा जरा जास्तच कमकुवत झाल्या. पण तरीही तो बियांना रोज पाणी घालत आणि त्यांची काळजी घेत असे. जसा जसा वेळ निघून गेला शेतकऱ्यांच्या आशा क्षीण होत गेल्या, पण त्याचा देवावरचा विश्वास अढळ होता. त्याच्या कष्टाचे फळ देव त्याला नक्कीच देईल अशी त्याला आशा होती. 5 वर्ष उलटून गेल्यावर अचानक एके दिवशी सकाळी गावातील लोकांना शेतकऱ्याचा ओरडण्याचा आवाज आला. ते सर्वजण आपापल्या घरातून बाहेर पडतात आणि पाहतात की शेतकरी आपल्या शेतासमोर आनंदाने ओरडत उभा आहे आणि जवळ जाऊन पाहतो तर सर्व गावकऱ्यांचे डोळे विस्फारतात. शेतकऱ्याच्या शेतात बांबूपासून बियाणे उगवले होते. गरीब शेतकऱ्याच्या आनंदाला सीमा नव्हती. त्याची 5 वर्षाची मेहनत रंगली. गरीब शेतकऱ्याचे शेत गावकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. 5 फूट, 10 फूट, 20 फूट, 50 फूट, 70 फूट, 80 फूट, 90 फूट बांबूंची झाडे झपाट्याने वाढत होती. बांबूंची झाडं बघून जणू ते आकाशाला भिडल्यासारखं वाटत होतं. शेतकऱ्याचे शेत 5 वर्ष रिकामे होते आणि अवघ्या 5 आठवड्यातच ते 60 फूट 90 फूट बांबूच्या झाडांनी भरले.
हा चमत्कार पाहून सर्वजण थक्क झाले आणि शेतकऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. ती बांबूंची झाडे केवळ त्याच्या कुटुंबालाच नव्हे तर त्याच्या अनेक पिढ्यांचे पालनपोषण करण्यास सक्षम होती. तो पुन्हा पुन्हा देवाचे आभार मानत राहिला. मिळालेले शिक्षण अनमोल आहे हे शेतकऱ्याला समजले होते. त्याचे संगोपन करण्याचे, स्वप्नांची बीजे पेरून त्यांना सत्यस्थितीत आणण्याचे शिक्षण मिळाले होते. आणि यासोबतच तो लोकांच्या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष न देण्यासही शिकला होता. भीती आणि शंका दूर करून अथक परिश्रम करण्याचे महत्त्व त्याला समजले होते. आणि त्याचवेळी त्याचा देवावरील विश्वास आणखीच अतूट झाला होता. गरीब शेतकऱ्याने संपूर्ण गावासमोर आदर्श ठेवला. हे पाहिल्यानंतर गावातील इतर शेतकऱ्यांनीही आपल्या शेतात बांबूची झाडे वाढवली आणि दररोज संयमाने त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली. मित्रांनो, शेतकऱ्याला त्याच्या स्वप्नावर विश्वास होता. तुमचे काय? तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट करायला तयार आहात का? धीर धरा, तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. धीर धरा आणि मेहनत करत राहा. एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल.